मी तुमच्यावर फक्त वेड्यासारखं प्रेम करू शकते। आपल्या डोळ्यांना जे काही दिसतं ना ते प्रत्येक वेळी तसं नसतं। आता जर पाऊल मागे घेतलंस ना तर पांडुरंग सुद्धा तुझ्या मदतीला येऊ नाही शकणार। दिवे मालवायचे का? आता हात सोडा माझा, नाही तर बाहेर सगळ्यांना प्रश्न पडतील। मी हात कुठे धरून ठेवलाय तुझा? तर तुझीच जायची इच्छा नसेल तर ठीक आहे। मी मुक्त झालो नर्मदा। रागावलीस माझ्यावर? तुझ्या भूतकाळातल्या आठवणींना साखळदंड म्हटलं म्हणून? पण ते साखळदंड तुटले म्हणून तर त्याची मोगऱ्याची फुलं झाली ना। हेच तर मला हवं होतं। त्यामुळे आज तुम्ही मुक्त नाही झालात, मी मुक्त झाले। तुम्हाला तुम्हीच बांधून घेतलेल्या बंधनातून मोकळं झालेलं पाहायचं होतं मला। खरंच आता मी मुक्त झाले। पांडू, काय झालं आत्याबाई? अरे घरातली सगळी माणसं कुठे गेली आहेत? इथेच आहेत। अरे पण मग नाश्ता करायला का नाही आलं कोणी? परशुदादा त्यांच्या खोलीत झोपलेत आणि सुमित्रा वहिनींनी त्यांच्या खोलीत नाश्ता मागवला। संपली माणसं घरातली? नाही, अहिल्या वहिनी आणि वामन दादा सकाळीच नाश्ता केलाय। त्यांना बाहेर जायचं होतं। गणेश शाळेत गेलाय आणि अमृतताई त्यांच्या खोलीमध्ये अभ्यास करतायत। अरे पण घराच्या मालकीणबाई कुठे आहेत? त्यांचा खोलीचा दरवाजा सकाळपासून बंदच आहे। मी बोलवू का? नाही नाही नको, जा जा तू। असे पाहू नका ना। म्हणजे आता मी तुझ्याकडे पाहायचं पण नाही का? तसं नाही, पाहायचं पण असं एकटं नाही। मला कसं तरीच होतं। हे तू आधी पण म्हणाली होतीस, पण नेमकं कसं होतं ते नव्हतं सांगितलंस। पुरे आता तो विषय। वा, म्हणजे आता तू म्हणशील तसे मी विषयही बदलायचे का? असं काय करताय तुम्ही? तो पेपर वाचत बसा। ठीक आहे। तुझ्याकडे न पाहता कुंकू कसं लावू? तसं नाही, कुंकू लावताना पाहायचं पण बाकीच्या वेळी नाही पाहायचं। हे बरं आहे, म्हणजे तुला वाटेल तेव्हा मी पाहायचं तुझ्याकडे आणि मला वाटेल तेव्हा नाही पाहायचं। असं काय करताय? मला खूप छान वाटतंय। मला ना कोणाला तरी सांगावं वाटतंय। सांगू? ए बाई, या असल्या गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात। कोणालाच नाही? कोणालाच नाही। पण मला कोणाला तरी सांगावं वाटतंय। तुला सांगितलं ना एकदा, कोणालाही सांगायचं नाही। म्हणजे पांडुरंगाला पण नाही? अरे बापरे,
आमच्या दोघांमध्ये कोण येणार? आम्ही सांगू? अजून किती परीक्षा पाळणार आहेस? एका बाजूने उन्हाचे चटके देतोस आणि दुसऱ्या बाजूने हे असं सुख. तर माझी तुला हात जोडून एकच विनंती आहे, माझ्या पदरातलं हे सुख दिवसेंदिवस वाढत जाऊ दे. काय गे, डोळे फुटलेत का तुझे? नाही, दात काढून काय सांगते हे सगळं? तुम्हाला सांगू का, आज मला फक्त असंच वाटतंय. डोकं ठिकाणावर आहे ना? सुमित्रा सारखी तुलाही बाधा झालेली दिसते. डॉक्टरकडे जाऊन तपासून घे. हे काय करतेस? लाज नाही वाटत तुला? आईले ताई, तुम्ही आज मला काही म्हटलात ना तरी तुम्हाला माफ आहे. माय फुट. फुट फुट. या 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 झाला एकदाचा अभ्यास. फायनली खूप भूक लागली आणि आता अगं मग चल ना, घे ना, तयार आहे. घे पोहे. मग आता पोहे घे की गरम गरम आहेत ते. पोहे नको आता काय झालं? काय काय कुठे काय? काय 2-3 दिवसाचा नाश्ता एकदम वाढतेस का काय मला? चल चल कमी कर कमी कर. झालं की काहीतरी चुकलंच आहे तुझं. लहान मुलासारखी काय वागतेस? चुकलं काय आता? हे तुझं तुलाच माहिती. चालू दे चालू दे. बरं आधी मला सांग, नरसिंहाचा नाश्ता झाला का? नाही, त्यांना घेऊन जायला चालेल मी. आणि माझ्या एवढा नको वाढूस, त्याला आजारी येतो. होते आता नाही आहे. म्हणजे काय, एका रात्रीत आजार बरा झाला त्याचा? काय माहित. त्यांना हे नको, मी त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी करते. आज सूर्य पश्चिमेला उगवलाय. नमस्कार, मी कर्वे. मीच तुम्हाला फोन केला होता. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्यासाठी मी आधी तुमची माफी मागतो. एखाद्याने इतका लाळघोटेपणा केलेला मला आवडत नाही. जे काही बोलायचंय ते स्पष्टच बोला. तर मग ऐका, माशाला गळाला अडकवण्यासाठी किंवा लावण्यासाठी म्हणा खाद्य लावावं लागतं. मी त्या प्रकारे इंटरव्ह्यूचं खाद्य लावून. तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला? स्पष्ट बोला म्हणालात म्हणून बोललो, नाहीतर तसा भिडस्त स्वभावाचा आहे मी.
चुलीत गेला तुमचा भिडस्त स्वभाव. कामाचं बोला. चालेल. तर कसं आहे मिसेस किल्लेदार, एक मिनिट, तुम्ही पत्रकारच आहात ना? काय एखादे गुंड आहात? माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय की माझ्या मागच्या 7 पिढ्यात तरी कोणी गुंड झाला असेल म्हणून? हे माझं कार्ड. सागर, म्हणजे तुम्ही युगंधरा सरतापेंचा इमानदार सेवक. मला जर का आधीच माहित असतं ना की तुम्ही त्या बाईची हुदरेगिरी करणारे आहात, तर मी तुम्हाला माझ्या सावलीलाही उभं केलं नसतं. अहो, तुमचा हाच स्पष्ट वक्तेपणा तर आम्हाला आवडतो ना. जे काही असेल ते असं तोंडावर. बोलून झालं असेल तर मला निघायचंय. मॅडम, डोकं शांत ठेवून मला काय म्हणायचंय ते जर तुम्ही ऐकून घेतलं तर तुमचाच फायदा होईल. तुमच्यासारखा फालतू पत्रकार काय देणार मला? उलट तुम्हालाच काही हवं असेल ना तर आमच्या किल्लेदारांच्या दरबारात येऊन शेपूट हलवा. आम्ही तुम्हाला 4 तुकडे घालू. वा 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 वा, तुमची ही समय सूचकता, हा हजर जबाबी स्वभाव तुम्हाला मोठं बनवणार. आईला ते खरं तर तुम्ही राजकारणात असायला हवं होतं. तो मी कुठे असायला हवं हे माझं मी ठरवेन. ओके, नाउ गेट लॉस्ट. जशी आज्ञा. फक्त एक महत्वाचा निरोप ऐका. आमच्या बाई साहेबांना भेटायचंय तुम्हाला, तुमच्याच फायद्याचं बोलायला. प्लीज शांतपणे विचार करून उत्तर द्या. जानकी, गुड मॉर्निंग. चल निघते मी, उशीर होतोय मला. अगं हे थांब ना. गुड मॉर्निंग. पण मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. अगं पण मी सांगितलं ना तुला मला उशीर होतोय. ऑलरेडी माझं पहिलं लेक्चर सुद्धा बंक झालंय. का निघते मी. तुझं पहिलं, दुसरं, तिसरं लेक्चर हल्ली कुठं भरायला लागलंय ते मला चांगलं माहितीये. आणि मी दिसल्यावर तुला उशीर झाला का? त्याच्या आधी तो पत्र व्यवहार चालला होता तुझा, तेव्हा नव्हता का होत उशीर? नाही अगं, तसं काही नाहीये. ते हे ग, मैत्रिणीलाच मेसेज करत होते मी. काय आहे ना, आमच्यात अशी प्रथा आहे की तिने मला 2 पिजे पाठवले ना की मी पण तिला 2 पिजे पाठवायचे. पीजे म्हणजे? तुला पीजे नाही माहिती? पीजे म्हणजे पुअर जोक ग. आमची अख्खी पिढी ना या पीजेवरच जगते. अरे मग मी कुठल्या पिढीतली आहे? ओ सॉरी, तू पण आमच्याच पिढीतली आहेस नाही का? आणि आता तर तुझं कॉलेज पण सुरू होणार आहे, म्हणजे तू सुद्धा आमचा हा पीजे वाला ग्रुप जॉईन करणार आहेस ना? ए, तुला एक पीजे सांगू? नाव सांग. अगं पीजेला नाव वगैरे नसतं काही. नाही, पीजेचं नाव नाही म्हणते मी. मग तुझ्या मैंने प्यार कियाच्या हिरोचं नाव सांग. कोण आहे? कुठला आहे? काय करतो? कसा दिसतो? नाही अगं, काय कोणाबद्दल बोलतेस तू? तुझ्या डोक्यात ज्याच्याबद्दल विचार चालू आहे ना त्याच्याबद्दल बोलतेय मी. सांग मला नाव. जानकी अगं मला निघू दे, मला उशीर होतोय. नाव सांग म्हटलं ना. जानकी अगं का छळतेस तू? आज मला कुठे चालली? मला नाव सांग. अगं मी. अरे वा, अमृताताईंवर या घरात ओरडणारा आहे म्हणायचं कुणीतरी. नाही, तसं नाही वागलीस काका. बघा ना, कॉफी प्यायली तिने, एक खाणा अर्धवट टाकून जात होती. अच्छा, म्हणून ओरडताय होय? वाकनीस काका, तुम्हीच सांगा ना ताईला, कॉलेजला जायचं म्हणजे किती धावपळ असते. आता त्यांना काय सांगायचं? काही दिवसात त्या सुद्धा कॉलेजला जाणार आहेत, कळेलच ना त्यांना धावपळ. काका, मी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही अजून कॉम्प्लिकेटेड करताय. बरं बाई, खाते. बस येते. आज काय काम काढलं? साहेबांनी बोलवलं होतं, महत्वाचं काम आहे म्हणाले.
अहो म्हणून तर एवढ्या सकाळी सकाळी आलो ना. म्हणजे माझ्या कॉलेजचंच काहीतरी काम असणार. अहो तुम्ही तरी सांगा ना त्यांना, हे काय सगळेजण कूळ घेऊन बसलेत मला कळेना. आता काय तुम्ही लवकरच कॉलेजला जाणार, मजा आहे कॉलेजचे दिवस म्हणजे. वाटलंच तुम्ही सुद्धा यांनाच शामिल असणार. बरं मी येतो, साहेब वाट बघत असतील. अरे बापरे, मोबाईल तर इकडेच विसरून गेले की. आता कसं चालणार यांचा पत्र व्यवहार. काहीतरी मिळवण्यासाठी तुमच्या डोळ्यात किती लाचारी गोळा झालीये ना. आणि काहीतरी मिळणार म्हणून तुमच्या डोळ्यात जमा झालेली चमक माझ्या पण लक्षात आली. चला मग मुद्द्याचं बोलूया. तुमच्या बाईंना मला का भेटायचंय? नाही, कारण त्यांचा आणि माझा तसा काहीच संबंध नाही. तुमचा आणि त्यांचा संबंध नसेल, पण मारुतराव तिरपुडेंच्या मुलीशी संबंध ठेवायला त्या खूप उत्सुक आहेत. नेहमी तहान लागलेल्याने विहिरीकडे जावं. म्हणजे खरं तर मारुतराव तिरपुडेंचा वारसा तुम्ही पुढे चालवायला हवा होता. तशी तुमच्याकडून बऱ्याच जणांना अपेक्षा पण होती. पण तुम्ही वामनराव किल्लेदारांसारख्या सामान्य माणसाबरोबर लग्न केल्यामुळे. तुम्ही स्वतःची लायकी विसरून बोलताय. त्यांच्याबद्दल बोलण्याआधी माझं त्यांच्याशी नातं आहे, त्याचा जरा विचार करून बोलायला हवं होतं. नाही, शब्द इकडचा तिकडे झाला असेल तर माफी मागतो, पण त्या शब्दामागच्या माझ्या भावना लक्षात घ्या ना. एका असामान्य माणसाला सामान्य ठेवण्याचा घाट घातला जातोय. नुसतं बोलू नका, तुमचं बोलणं स्पष्ट करा. म्हणजे आता हेच बघा ना, नरसिंहरावांसारखा शब्दाला वजन असलेला नेता घरात असून देखील तुमच्यातलं टॅलेंट त्यांच्या अजून कसं लक्षात आलं नाही? तो आमच्या घरातला प्रश्न आहे. नाही, अजिबात नाही. तो तुमच्या घरातला प्रश्न नाही, उभ्या राज्याचा प्रश्न आहे. अहो, अन्यायानं पिचली गेलेली प्रत्येक बाई कुठल्या तरी नेतृत्वाची वाट बघते. मग तुमच्या बाई का पुढे होत नाही त्या बायकांसाठी? विरोधी पक्षात राहून जास्तीत जास्त आंदोलन होऊ शकतात, बदल नाही. अहो, तुमच्या वडिलांपासून सत्ता तुमच्या रक्तात भिनली आहे. तुमच्या वडिलांचा परिस्पर्श लाभलेले नरसिंहराव जर एवढे लोकप्रिय होऊ शकतात, तर तुम्ही तर. तुमच्या बाईंचं काय मत आहे? मी आता जे काही बोललो ते त्यांच्या वतीनच होतं. पण मी तुमच्यावर विश्वास ठेवेन असं वाटलंच कसं तुम्हाला? विश्वास नसता तर तुम्ही इतका वेळ मला सहनच नसतं केलं. मग कधी भेटायचं तुमच्या युगंधराबाईंना? आज, आत्ता, लगेच? हे काय, मी वेळच ठरवून घेतो ना. लाव लाव, लवकर लाव, चल. लाव लवकर. काय झालं काय? अहो मालक तुमच्या समोरच लावतोय, पण तिने फोन बंद करून ठेवला. तू काय मला येडा समजला काय? पुढच्या 10 मिनिटांमध्ये जर फोन लागला नाही तर तिच्या मोबाईलच्या नंबरची जेवढी आकडेवारी आहे त्याची बेरीज करून तेवढ्या पृष्ठभागावर लाथा मारीन तुझ्या. लवकर लाव, फोन लाव, फोन लाव. काय उचलायचं आणि स्पीकर ऑन करायचा, आम्ही सगळे ऐकणार. हॅलो हॅलो हॅलो, वनिता, अगं अगं, ए माझी आई बाई, अगं तू जगदंबे, अगं तुझ्या दर्शनासाठी माझा जीव किती वर खाली झालाय. बास, रडगाणं ऐकायचं नाहीये मला तुमचं. पैसे तयार असतील तर मी जिथे सांगते तिथे ठेवून जा. म्हणजे तू येणारच नाही का? उगाच नसते अपेक्षा ठेवू नका माझ्याकडून. सांगितलेलं काम करा फक्त.
तुमच्या माणसाला ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर पाठवा. स्टेशनच्या पुढे एक पार्क आहे. पार्कच्या मागच्या बाजूला एक नाला आहे. त्या नाल्याच्या बाजूला कचऱ्याचा ढिगारा आहे. पैसे त्याच्यामध्ये ठेवायचे. ओला ओला कचरा का सुका कचरा विचार. अगं पण एवढे पैसे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकायचे काय? हो. अगं पण अशी लक्ष्मी अशी घाणीत टाकायची? ती लक्ष्मी योग्य वेळी कधी बाहेर काढायची हे मला चांगलं माहिती आहे. ती जबाबदारी माझी आहे. तुम्हाला जेवढं काम सांगितलं तेवढं करायचं गपचूप. आणि हां, पोलिसांना सांगण्याची चूक नाही करायची. बाई पिक्चर लई बघते वाटतं. कोण बोललं? कोण आहे तिथे? नाही नाही नाही, तो पैसे घेऊन येणारा माणूस आहे ना, तो म्हटला की बाई किती CID सारखा कारभार बघतात. त्याला म्हणावं त्यापेक्षा पत्ता लक्षात ठेव. पार्कच्या मागे नाल्याच्या बाजूला कचऱ्याचा ढिगारा आहे. तिथे. वय वय. राव बाबा शेठ, आता 5 लाख आणायचे तुम्ही. अहो मी कुठून आणणार? स्वतःला वीक नाही तर काय वाटेल ते कर. 5 लाख आणायचे. अहो शेठ, 5 लाखाची सोय माझ्याकडनं कशी काय होणार? का गावचा सावकार आहे की नाही तू? मग धोतर झाडलं तरी 5 लाख पडतील. निघायचं. इंडिया काय म्हणले शी दोरी. अरे बाईला दोरी आमची आहे ना, घेऊन चालला. वनिता